समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, क्षितिज पर्वमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण अशाच एक नवीन कलाकाराला भेटणार आहोत. त्या इंडस्ट्रीमध्ये त्यांचं चांगलं नाव आहे. सिरियल केलेत, मराठी मूवी देखील केलेत, मोठ्या पडद्यावरती देखील काम केलेलं आहे त्यांनी. अशा ह्या रेशम चव्हाण. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, काय सांगाल, आज तुम्ही आमच्या स्टुडिओला भेट दिली आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण मी अशी मुलाखत कधी देत नाही, पण फर्स्ट माझी मुलाखत आहे. कारण मीडियामध्ये तुम्हाला माहिती आहे की एक बोलल्यानंतर 10 गोष्टी होतात, म्हणून मी कमी मुलाखती देते. मॅडम, लहानपणी तुमचं शिक्षण कुठे झालं? माझं सगळं बालपण कराडमध्ये किल्ले वसंतगड या गावात झालं. अच्छा. आणि मग शाळेमध्ये मस्ती वगैरे काय? मस्ती नाही, गमतीशीर मी काही किस्से? गमतीशीर नाही, एकदम शांत विद्यार्थिनी मी होते. एकदम शांत म्हणजे शांत. आणि मग टीचर आणि तुमचं संभाषण आणि कसं होतं? संभाषण खूप म्हणजे बोलतात ना, एकच अशी टीचर होती की तिच्याशीच माझं कम्युनिकेशन असायचं. अच्छा. बाकी माझं म्हणतात ना, कलाकार आणि म्हणतात ना, आपण एक कलाकार आहोत ते अगोदर एक म्हणतात ना की आपला गुण असतो, तो गुण तेव्हाच मला होता की एक गाणं म्हणा, डान्स करायला आवडायचा, बट माझ्या घरातून परमिशन नव्हती. अच्छा. माझी चित्रकला आणि हस्ताक्षर छान असल्यामुळे म्हणजे छान होतं, म्हणजे स्कूल टाइम छान होता. म्हणजे कॉलेज वगैरे? कॉलेज माझं कराडमध्ये VC कॉलेज. अच्छा, VC कॉलेज. मग कॉलेजमध्ये तुम्ही ऍक्टिंगचं कसं म्हणजे काय ऍक्टिंग करायच्या कॉलेजमध्ये? नाही, ऍक्टिंग म्हणजे काय होतं, घरातून परमिशनच नव्हती मला ऍक्टिंगला. अच्छा. हा, कारण माझं ड्रीम होतं, म्हणजे काय बोलतात ना, मी पोलीससाठी एक्झाम दिली होती, महाराष्ट्र पोलीससाठी. मी त्याच्यामध्ये फायनल झाले होते, बट मला घरातून परमिशन नव्हती. मग नंतर मग बोलतात ना की मी लग्नानंतर इंजिनिअरिंग केलं वगैरे. मग मी मुंबईमध्ये आले, ठाण्यामध्ये. माझं कॉलेज दादरला झालं, माझं इंजिनिअरिंग दादरला झालं ऍक्च्युली. आणि मग नंतर मग मी सिव्हिल इंजिनियर झाले. नंतर मग जॉब 2 वर्ष मी केला. आणि नंतर एक असतं ना की नाही, मला एक ऍक्टिंग मध्ये करायचं आहे. मग मी त्यासाठी थिएटर वगैरे जॉईन केलं. आणि माझं मालक नावाचं एक नाटक आलं होतं रवींद्र नाट्य मंदिरला, मी केलं होतं. मग जवळजवळ 2 वर्ष मी केलं ते. आणि नंतर मग सिरियल मूवी करत आले. माझी पहिली सिरियल तुला पाहते रे, नंतर हेमन बावरे, फुलपाखरू, आणि बऱ्याच आहेत अशा की मी आतापर्यंत करत आली. आता जस्ट लक्ष्मी निवास चालू आहे. आणि चल हल्ला बोल एक मूवी केला लीड मध्ये. तुम्ही इंजिनिअरच्या शिक्षण घेतलं, हो. मग अशा अचानक इकडे कलाटणी कशी? नाही, काय होतं की आपण म्हणजे बोलतात ना की आपली आवड असते ना, म्हणजे आपली आवड इच्छा वगैरे, ते म्हणतात एक जबाबदारी असते म्हणून आपण एक जॉब वगैरे स्वीकारतो किंवा सगळ्या गोष्टींचा एक विचार करून. पण आपणच स्वतःला व्हॅल्यू नाही देत. माझ्या मते व्हॅल्यू आपण आपल्या आवडीनिवडींना पण द्यायला हवी. मग माझ्या मिस्टरांनी मला सपोर्ट केल्यामुळे मग म्हटले चल तुला करायचं आहे ना, कारण आम्ही दोघं पण सिव्हिल इंजिनियर. मग त्याच्यामुळे मला त्यांनी परमिशन दिली. प्रॉपर मग मी ऍक्टिंगच्या फील्ड मध्ये आले. आता काय नवीन प्रोजेक्ट वगैरे? आता नवीन म्हणजे मूवीच आहे, तो आहे गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आहे ऍक्च्युली माझ्याकडे, तो करते मी. आणि तो प्रोजेक्ट सोडून आता सिरियल वगैरे कुठली काय? सिरियल म्हणजे ऍक्च्युली मला माझीच करायची आहे. रायटिंग करते, कविता लिहिते, मी माझी स्वतःची स्टोरी लिहिली आहे. मग मला ती सिरियल म्हणून करायची आता. मग ती त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे. अच्छा. आणि आता तुम्ही जे करताय त्याच्यामध्ये तुम्ही किती समाधानी आहात? काही समाधानी म्हणाल तर ऍक्च्युली कसं असतं, कलाकार हा कधीच समाधानी नसतो माझ्या मते तरी. कारण तुम्ही जेवढं काम करता तेवढं ते कमीच वाटत असतं. कारण म्हणजे बोलतात ना की आपल्याला खूप कामं करायची. एक कलाकाराची एक हे आहे वाक्य, मला मरेपर्यंत स्टेजवरती आणि मरेपर्यंत बोलतात ना की मला शूट करायचं आहे, काम करायचं आहे. म्हणजे भले वय किती का असू दे, 70-80 वय होऊ देत, पण मला कलाकार म्हणूनच जगायचंय असं. जेव्हा तुम्ही स्टेज सीन करता किंवा सेट वरती काही चांगला अनुभव, वाईट अनुभव काय? चांगले पण आले आणि वाईट पण आलेत ऍक्च्युली. जास्त मला म्हणजे बोलतात ना की चांगले अनुभव आले आणि वाईट असे आले की जेव्हा तुम्ही लीड करत नसताना आणि त्या लीड पेक्षा पण तुम्ही सुंदर दिसता, तेव्हा मग तुम्हाला ते बॅकला घेऊन गेलं जातं, म्हणजे बॅकला म्हणजे एक दडवलं जातं तुम्हाला. मग मला त्या बाबतीत मला भरपूर म्हणजे माझ्या बाबतीत प्रॉब्लेम झालाय की आपण त्याच्यापेक्षा वरचढ दिसलो की मग तुम्हाला तिथून साईडला हे केलं जातं वगैरे. हा अनुभव मला आलाय, बऱ्यापैकी आलाय. आणि मग इथून आता
तुम्ही एक तुमच्या जीवनावरती मूवी करता, हो. बरोबर आहे? अजून दुसरा काही प्रोजेक्ट आहे? दुसरा म्हणजे आता गव्हर्नमेंटचेच मी प्रोजेक्ट घेते. आता सध्या म्हणजे आमचं पोलीस फाउंडेशन आहे, म्हणजे मी रायगड पोलीस संघटनेचे अध्यक्ष आहे. अरे वा. म्हणजे मी सोशल वर्क पण करते. हा. तर माझा म्हणजे कसं आहे, आता तो म्हणजे एक लेडीजसाठीच तो एक वर्क आहे. म्हणजे ती सोशल मीडियाची स्टोरी आहे, ती मी लेडीजसाठी आता करते. म्हणजे त्याचं मी नाव नाही सांगू शकत लगेच, कारण आम्हाला पण थोडं परमिशन नाहीये, असं आहे. मॅडम काय सांगाल, तुमचा आवडता कलाकार कोण आहे आणि तुम्ही कोणत्या कलाकाराला फॉलो करताय? मी कलाकार म्हणाल तर सगळ्यात लहानपणापासून जो कलाकार असेल, ज्यांचे मूवी बघत आले, पिक्चर जे दूरदर्शनला सह्याद्रीला 4 ते 6 लागायचे, लक्ष्मीकांत बेर्डे. अच्छा. तर या होत्या रेशम चव्हाण. अशाच नवीन कलाकार भेटण्यासाठी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तोपर्यंत नमस्कार.